नमस्कार शेतकरी मित्र आम्ही आज आलो आहोत अहिल्यानगर जिल्हा तालुका पारनेर गाव आहे जवळा बरोबर ना जवळा या गावी आलो आहोत। आजचा जो प्लॉट आहे हा प्लॉट आता जवळपास किती 5 महिने झाले काय? पहिलं पाणी किती फेब्रुवारी जानेवारीच्या 30 तारखेला म्हणजे 1 फेब्रुवारीचं पाणी आहे। आज तारीख किती आहे? 20 जुलै म्हणजे किती 5 महिने झाले का? म्हणजे आपण समजा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै 5.5 किती बापू 5.5 आपण जो हा प्लॉट पाहतो हा 5.5 महिन्याचा आहे आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत रासकर साहेब। आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदाची गोष्ट अशी आहे इथले सगळे हे जे शेतकरी तरुण वर्गातले दिसतात हे सर्व शेतकरी संभाजीनगर जिल्ह्यातून गाव कोणतं गंगापूरवरून आलेले आहेत प्लॉट पाहण्यासाठी। आणि त्यांना एक शाश्वत एक हमी पाहिजे होती का सर आम्हाला ह्या भागातील प्लॉट दाखवा जे तुम्ही भूमी अमृत भूमी चार्जरचं एवढं नाव सांगताय आम्हाला पण प्लॉट बघू द्या। त्यांनी इथं आल्यानंतर त्यांना जी रिॲलिटी पाहिजे होती त्यांना जी सत्यता माहीत पाहिजे होती त्यांना आम्ही सांगितलं का सर आम्ही 40%वरच आमचं काम करतो। ती माती असेल ते पीक असेल 40% आम्ही केमिकल घ्यायला लावतो आणि 20% आपलं बायोमध्ये जे काही असेल बाकीच्या कंपन्यांचं त्यांचं घ्यायला लावतो त्याच्याशिवाय बाग सक्सेस होत नाही। तुम्हाला जरी प्रत्येक अपडेटसाठी आणि अशाच नवीन माहितीसाठी आमचं यूट्यूबला चॅनल आहे भूमी चार्जर टेक्नॉलॉजी। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। सांगण्याचा हेतू हाच आहे हे जे शेतकरी आलेले आहेत हे शेतकरी पहिले XYZ कंपनीला आपल्याला जे आहे ते सत्यता मांडायची आहे। शेतकरी फसला जाऊ नये महाराष्ट्रातला आणि हाच मांडायचा कन्सेप्ट राहील। कुठली भीती नाही कुठलं मनात भय नाही। पण हे जे शेतकरी आज आलेले आहेत आज जे त्यांचे जे चेहरे पडलेले आहेत त्याचं कारण एक आहे का अशा भरपूर कंपन्या आहे आपल्या महाराष्ट्रात भरपूर म्हणण्यापेक्षा एक नाशिकचीच कंपनी आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे ज्ञात का ती यूट्यूबच्या माध्यमातून हे सगळे फसलेले शेतकरी त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहून मी मागच्या माझ्या पर्सनल व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं आहे का सर प्रत्येकाने ज्याने त्याच्या ठिकाणी बिझनेस करावा प्रत्येकाचे औषधं खते विकावी पण शेतकऱ्यांना गृहीत धरून शेतकऱ्यांना शेड्यूल देऊन शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून फसवून कोणाचे प्रोडक्ट देऊ नये। कारण की हे सर्व शेतकरी आपण आज पाहतोय अक्षरशः आज त्यांच्याकडे बोलायला शब्द नाही त्यांच्याकडे आज सगळे बिलं आहेत त्यांना ते समोरच्या कंपनी जी काही XYZ आपण तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यांना कशा प्रकारे फसवलेलं आहे। आणि आज आपण हीच मोहीम धरलेली आहे का भूमी अमृत आणि भूमी चार्जर लिक्विड या 2 प्रोडक्टवरती चांगली शेती होते। त्याच्यानंतर त्यांच्याच ऑफिसमधून एक जणाने सांगितलं का 2 याच्यावर कशी शेती होते तर हे समोर जे चित्र आहे तर इथं आल्यानंतर आपण बघू शकतो याच्यात बऱ्यापैकी सरांनी 50-60-70% केमिकल वापरलेलं आहे। आणि आपले भूमी चार्जर लिक्विड आणि भूमी अमृत खत याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे आपण त्यांनाच त्या माध्यमातून विचारूया। नमस्कार सर। नमस्कार पुढे या सर मला सांगा आता हा जो बाग दिसतोय हा किती वर्षाचा आहे? आता 2 वर्षाचा 2 वर्षाचा म्हणजे हे वर्षात आपल्याला 2 दात अच्छा म्हणजे दुसराच बार आहे बाप्पू हा आणि वय पण 2 म्हणजे पहिल्याच वर्षी धरला होता का? 11 महिन्यातच धरला होता। अच्छा मागच्या वर्षीचा पण आपल्याकडे तो व्हिडिओ आहे तुम्ही ते साईजसाठी वापरलं होतं बरोबर। बापूचे बंधू सगळे पाहतात शेतीचं व्यवस्थापन। आता मला ह्या माध्यमातून असं विचारायचं आहे हे जे शेतकरी आलेत पाठीमागचे हे सगळे एक फसव्या कंपनीने त्यांचं शेड्यूल वापरून फसलेले आहेत त्यांचे बाग फेल गेलेले आहेत। आणि आपल्याला असं म्हणायचं नाही का त्यांचं कुठेतरी नाव बदनाम करायचं किंवा त्यांचं काहीतरी कुठं हे करायचं पण आज जो बाग दिसतोय तुमचा 2ऱ्या वर्षाचा याला तुम्ही पहिल्यापासून रेस्ट पिरियडपासून याला काय व्यवस्थापन केलं आहे समजा भूमी अमृत किती वापरलेलं आहे किंवा केमिकल रासायनिक काय वापरलेलं आहे ही जी सत्यता आहे का जेणेकरून ह्या माध्यमातून लाखो शेतकरी महाराष्ट्रातले पाहतात आणि ते बघून वापरतात बरोबर। म्हणजे यूट्यूब असं माध्यम आहे किंवा चॅनल असं माध्यम आहे का ते चांगल्या मार्गासाठी त्याचा वापर केला पाहिजे। तर मग मला सांगा सर तुम्ही ह्या झाडाचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे रेस्ट पिरियडला? हे ना आपण आहे ना पहिल्यांदा ज्यावेळेस बाग धरला ना त्यावेळेस त्याला आहे का खतात आहे ना 25 गोणी आहे का एकरी भरलेल्या आपण याच्यात एकरी कोणत्या गोण्या टाकल्या? आपल्या भूमी चार्जरच्या भूमी अमृतच्या 25 गोण्या बरं ठीक आहे। त्याच्यामध्ये अजून काय घेतलं? त्याच्यामध्ये आपण आहे ना आपलं सुपरच्या 4-5 गोण्या टाकल्या होत्या। सुपरच्या बाकी काय किती केजी मध्ये बॅग राहते? 50 किलोची बॅग त्या किती टाकले त्याच्यामध्ये? 4च टाकले। अजून काय घेतलं होतं? अजून काहीच नव्हतं. अजून पण आठवा
काही टाकले का केमिकल, रासायनिक, मायक्रोन्यूटन वगैरे, शेणखत वगैरे, गुळ वगैरे? शेणखत आम्ही जवळजवळ सोडूनच दिलेलं टाकायचं, हेच जास्त भरायचं काम. अच्छा, म्हणजे 25 हे किती झाडं आहे टोटल? ही 400 झाडे. 400 झाडं म्हणजे 1 एकर प्लस? नाही, 1 एकर पूर्ण. 1 एकर. 1 एकरामध्ये 400 झाडाचं नियोजन केलेलं आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये सुपरच्या 4. बरं, आणि त्याच्यानंतर प्रति झाड किती भरलंय? भरायचं होतं आपल्याला, पण हे पावसाचं आणि हे खाली उकारल्यानंतर टीक येऊ शकते, त्यामुळे आपण भरण्यात गेलं नाही. आपण आता आहे ना मॅजिक सायझर आणि लिक्विड. सुरुवातीला बेसल डोस किती भरलेला आहे? बेसल डोसच्या 25 गोण्या फक्त आपलं भूमी चार्जरच भरले, भूमी अमृतच्या. आणि त्याच्यामध्ये सुपरच्या 4 गोण्या टाकलेल्या आहे. आणि प्रति झाड किती गेलेलं आहे मटेरियल? प्रति झाड साधारणतः म्हणजे 25, समजा एका आपण जर तसं काउंट केला तर 2 किलो 3 किलो 800 एका झाडाला. 800 म्हणजे 1 किलो पर्यंत. 1 किलो पर्यंत. बरं, त्याच्यानंतर परत लिक्विड वगैरेचं व्यवस्थापन कसं केलं? लिक्विड आपलं आहे ना भूमी चार्जर लिक्विड आहे ना, ते आठवड्यातून एकदा आपण 1 लिटर 2 लिटर अशा पद्धती 1 लिटर बाकीच्या खताबरोबर देतो. बाकीचे कोणते खतं? मला ह्या माध्यमातून तेच सांगायचं आहे, एकदम शांत चित्ताने सांगा का बाकीचे कोणते खतं होते? आता आपलं आहे ना वनिताचं आहे ना 0-28 वर, वनिता कंपनीचं 0-28. हां, अजून मायक्रोन्यूटन कधी मध्ये आपण हे देतो 42-47. 42-47. अच्छा, 54-17 आहे. हे सगळे ड्रिप मधूनच? ड्रिपमधूनच. हे किती दिवसाच्या अंतराने देत होते? आणि म्हणजे तरी आहे ना 4-5 दिवशी थोडं आठवड्यातून तुम्ही सोडत होते? आठवड्यातून एकदा. अच्छा, बर. आणि आता मॅजिक सायझर आपण आहे ना भरपूर म्हणजे आहे ना कमीत कमी 10 लिटर सोडला असं, पण त्याच्यावरच बाग आता जवळजवळ. अच्छा, म्हणजे आतापर्यंत मॅजिक सायझर 10 लिटर गेले. 10 लिटर. भूमी चार्जर किती गेलेलं आहे? भूमी चार्जर तरी कमीत कमी 10-15 लिटर. 10 लिटर आतापर्यंत, म्हणजे 5 महिन्यामध्ये 10 लिटर गेलेलं आहे. सायझर सायझर किती लिटर गेलंय? 10 लिटर. ते 10 लिटर गेलं. आणि बाकीचे मायक्रोन्यूटन केमिकल वगैरे ते सगळं घेतलेलं आहे. आता जर झाडाचा जर लोड पाहिला सर इकडे दाखवा, एका झाडाला किती तरी साधारणतः तुमचा अंदाजे फळ असेल? अंदाजे 150 प्लसच फळ आहे सध्या, बरोबर. आणि जर आता जर पाहिलं अजून पण 1 महिना याला हार्वेस्टिंगला टाइम आहे. याच्यानंतरचं पण 1 महिन्याचं जे पुढचं व्यवस्थापन आहे, समजा 1 महिना अजून बाकी आहे, ते 1 महिन्यासाठी तुमचं अजून पुढचं काय नियोजन आहे? म्हणजे केमिकल मध्ये काय सोडणार आहे? केमिकल मध्ये आता आहे ना 0-0-50 एक द्यायचा विचार आहे. आणि आपलं मॅजिक सायझर आठवड्यातून 1-2 लिटरचं टार्गेट आहे सोडायचं. अच्छा, कारण त्याशिवाय आम्हाला रिझल्टच नाही. अगदी बरोबर. हे पहा शेतकरी मित्र हो, जे ही सत्यता ज्यावेळेस शेतकऱ्यापर्यंत जाते, लाखो शेतकऱ्यापर्यंत. आमच्याकडेच आहे ना हे त्याला एक व्हिडिओ आहे, आम्ही ना 8 दिवसातच फक्त मॅजिक सायझर सोडायच्या आधी फोटो काढलेला आहे आणि मॅजिक सायझर सोडल्यानंतर 8 दिवसाचा फोटो आहे, लगेच फरक कळेल तिथं. ते मगाशी बापूने ते फांदीचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला. म्हणजे फक्त 8 दिवसाचा फरक आहे. तो फोटो काढला मुद्दाम साईज साठी का हा पाहायला काय फरक होतोय. बरोबर, तुम्ही पाहिलं सर? हो, 8 दिवसाचा आहे, कारण त्याच्यात ना डेट वगैरे सगळं आलेली आहे सगळं. बरोबर. हे पहा शेतकरी मित्र हो, मी परत एकदा आव्हान करेल, व्हिडिओ घ्यायचाच होता म्हणून असं काही नाही, पण हे जे शेतकरी आहेत यांचं दुःख खूप मोठं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ह्या माध्यमातून जागृत झालं पाहिजे. शेतीला 40-50% केमिकलची जोड दिल्याशिवाय कोणताही बाग आजवर येत नाही. आणि ज्या कंपन्या म्हणतात ना का आम्ही तुमचा बाग सक्सेस करून दाखवतो, तर त्यांनी सांगावं का एवढं समजा उत्पादन होतं आहे, त्यांनीच बाग करायला घ्यावं शेतकऱ्यांचा. पण अशा पद्धतीनं शेड्यूल देऊन यूट्यूबच्या माध्यमातून फसवू नये. कारण की तुम्ही जो व्हिडिओ एडिट करून टाकतात का सांगतात केमिकल वापरत नाही, पण तुमच्यामुळं लाखो शेतकरी फसले जातात. हा खूप मोठा तळतळ आहे. तुम्ही प्रामाणिकपणे मांडलं पाहिजे, अरे 50-60% आमच्या कंपनीचं वापरलं, 30-40% केमिकल वापरलं, अजून इतर कंपनीचं वापरलं. पण तुमची जी मानसिकता आहे का जे वापरले ते आमचंच वापरलं आहे, खोटं बोलून रेटून बोल असं काहीतरी म्हणा आहे. अशा पद्धतीनं जर केलं तर महाराष्ट्रात 1 वर्षाने असं चित्र दिसेल का तुम्हाला कुठं उभं राहून पण देणार नाही. मला असं वाटतं तुम्ही शेतकऱ्याचं हित पाहिलं पाहिजे का शेतकऱ्याचं हित कशात आहे. तुम्ही लोकाला एक वेगळ्या पद्धतीनं ज्ञान वेगळ्या पद्धतीनं पाजतात. आणि शेतकऱ्यांचे आज हे जेवढे शेतकरी आहेत गंगापूर ते जवळा किती डिस्टन्स आहे? 130 किलोमीटरवरून आले. तर अक्षरशः त्यांची गाडी फेल झाली. काय व्यथा आहे शेतकऱ्यांची. 130 किलोमीटरवरून शेतकरी जर इथं येत असेल आणि त्यांना केमिकल आणि भूमी अमृत आणि भूमी चार्जर लिक्विडवरला प्लॉट पाहायचा होता का सर आम्हाला सत्यता पाहू द्या का खरोखर काय राहतंय काय नाही. आणि इथं आल्यानंतर त्यांना ते समजलं सगळं का खरोखर शेतीला 30-40% केमिकलची जोड दिल्याशिवाय शेती
होत नाही. मी शेतकऱ्याला परत ह्या माध्यमातूनच असं आवाहन करेल का भूमी अमृत खत असेल, जसं सरांनी मग सांगितलं सुपरच्या त्याच्यामध्ये 3-4 गोण्या टाकल्या होत्या. मी शेतकऱ्याला सांगत असतो का तुम्हाला सगळ्यात जास्त कॅल्शियम, ऑर्गॅनिक कॅल्शियम कशातून मिळतो तर तो गुळातून मिळतो. त्याच्यामध्ये तुम्ही 10-15 किलो गूळ टाकला पाहिजे. त्याच्यामध्ये रूट केअर आहे आपल्या कंपनीचं, ते सगळं तो ढोस टाकून प्रति झाड 2-2, 3-3 किलो भरला पाहिजे. म्हणजे बापूकडून मला असं वाटतं 1 किलो पण डोस गेलेला नाही झाडाला. 3 किलो हां 3 किलो 25 गोण्या 25 इंटू आता 400 झाड आहे ना, 25 हां 100 200 म्हणजे 3-3 किलो म्हणजे सेकंड डोस भरला नाही का, म्हणजे एकच डोस भरलेला आहे शेतकरी मित्र हो. हे पण त्यात खूप महत्त्वाचं आहे. आपण शेतकरी आले आहेत एवढे, यांचं पण थोडंसं मनोगत घेऊया, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, म्हणजे त्यांना काय वाटलं, एवढे लांबून आले आहेत, आपण त्यांना विचारूया. सर मला तुम्ही थोडंसं सांगा तुमचं काय हे. तर आम्ही एवढं लांबून समजा बाग पाहण्यासाठी आलेलो आहे. हां तर भूमी चार्जर मध्ये क्वालिटी आहे का बाबा, रिझल्ट आहे का. आता आम्ही पहिलं समजा बऱ्याच ती कंपनीचं नाव घेऊन उपयोग नाही, घ्या मी आहे जोपर्यंत आहे इथं तोपर्यंत मी. कारण कसं आहे त्या कंपनीचं प्रोडक्ट वापरून आम्ही फसलेलो आहे. कारण ही जी तुमची कंपनी तुमचं जे प्रोडक्ट वापरायचंय त्या प्रोडक्ट वर समजा बाग शाश्वत आहे की नाही ते पाहण्यासाठी आम्ही एवढं लांब गाडी करून आलेलो आहे. बरोबर कारण आम्ही एवढे जण समजा फसलेलो आहे, या हिशोबाने आम्ही तुमच्या कंपनीवर भरोसा आहे की नाही, समजा रिझल्ट आहे की नाही त्या हिशोबाने पाहायला आलेलो आहे. अगदी बरोबर. काय वाटतंय मग इथं आल्यावर. चांगलं आहे, काय अडचण नाही, खर्च पण कमी आहे आणि रिझल्ट पण बरं आहे. आता मी तर असं ऐकलं तुम्ही शेड्यूल वापरून तुम्ही जे तुम्ही म्हणता त्या कंपनीचं नाव ना घेऊ, मी तर मला तर काय नाही नाव घ्यायला काय फसव जिथं हे पहा शेतकऱ्याला कळायला पाहिजे सर. हे पहा तुम्हाला सांगू का, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो, हे पहा माणसाने मृत्यूला घाबरायचं काहीच कारण नाही, ती निश्चित गोष्ट आहे. पण जर तुम्ही लुटीतच असाल सर्रास आणि तुम्ही जर समोरचा एखादा म्हणत असाल तुमच्याकडे काय प्रूफ आहे, ढिगलभर प्रूफ आहे बापू माझ्याकडं, काय मृत्यूला घाबरतारी. पण तुम्ही लुटण्यापासून शेतकरी जर थांबत असाल तर ही मोहीम समजा बापू, त्यात काय एवढी आश्चर्याची गोष्ट नाही. आम्ही त्यांचे भेसळ डोस भरलेले आहे, पण आम्ही दोघांनी बाग नाही धरलेला, यांनी बाग धरलेले दोघांनी भेसळ डोस भरलेले.